यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले आहे। बोरी इजारा शिवारात आज सकाळी बिबट्याने रोहीवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्याच्या मुक्त वावरांमुळे शेतकरी दहशतीत आहेत। आज सकाळी कलिंगडाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत रोही आढळली। वन विभागाला माहिती देण्यात आली असून जखमी रोहीला रेस्क्यू करून उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वन विभागाच्या सुस्तीवर शेतकऱ्यांनी सध्या संताप व्यक्त केला आहे। वन्यजीवाच्या हल्ल्यात रात्री आयुबभाई यांच्या कलिंगड या पिकाच्या शेतामध्ये मोठा थरार झाला। बिबट्याने या वन्यजीवावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून या बोरी इजारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा वावर आहे। दुर्दैवाने वन विभाग या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पूर्णतः अपयशी आहे। होणारं नुकसान हे लाखात असते आणि मिळणारी मदत ही हजारात असते। शेतकऱ्यांनी जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने एक शाश्वत धोरण घेऊन राज्य शासनाने देखील पीक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेती सोडून आम्हाला स्वतःला स्थलांतरित करून घ्यावं लागेल। नाहीतर आमची विनंती अशी आहे वन विभागाकडे की ह्या जमिनी वन विभागाने संपादित करून घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।